to Omkar Keviskar vlog channel. Welcome back to Omkar Keviskar vlog channel. आपल्या सगळ्यांचं ओमकार केविस्कर व्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज मी नवीन व्लॉग करत आहे. पुन्हा एकदा मेट्रोचा व्लॉग करत आहे. याच्या अगोदर पण मेट्रोचा व्लॉग केला होता अंडरग्राउंड एक्वा लाईनचा. तो केला होता मी बांद्रापासून ते अंधेरी पर्यंत. आणि आता दुसरा व्लॉग करत आहे मी एक्वा लाईन 3 चा वरळी पासून ते बांद्रापर्यंत. आणि ह्या प्रवासाची माहिती मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून देत जाईन. आणि ह्या व्हिडिओला तुम्हाला पूर्ण बघायचं आहे. आणि जे कोणी आपल्या ब्लॉग मध्ये नवीन आले आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओमकार केविस्कर व्लॉग तुमच्यासाठी नवीन काही ना काही व्हिडिओ घेऊन येत असतो. आता पुन्हा नवीन हा व्हिडिओ घेऊन येत आहे मेट्रो लाईन 3 चा. बघत असाल तर मी वरळीला आलो आहे. तिथून मी प्रवास करणार आहे माझ्या ब्लॉगचा आणि इथून सुरुवात करत आहे. आता मी नवीन विषय पुन्हा घेऊन आलेला आहे. स्वामी समर्थांचा ब्लॉग केला होता. तीन ब्लॉग मध्ये अक्कलकोटातला एक ब्लॉग, वसईचा एक ब्लॉग आणि त्याच्यानंतरचा पळसईचा ब्लॉग केला. आता त्यानंतर नवीन ब्लॉग करत आहे तो मेट्रोचा करत आहे. नवीन विषय तुमच्या समोर घेऊन आलाय मेट्रोचा. तर आपण हा प्रवास इथून चालू करत आहे वरळीपासून. तर थोडं बांधकाम इकडचं आपण पाहूया स्टार्टिंगला आणि मग आपण मेट्रोसाठी जाऊया. ही एक्वा 3 लाईन आहे, थर्ड फेज. त्याचा आपण पार्ट 2 करतोय ब्लॉगचा. इथे पूर्ण मॅप दिलाय. तर प्रत्येक स्टेशनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. तसंच हा मॅप सुद्धा आपल्याला वरळीला पाहायला मिळतोय. तर ह्या साईडला जायला वरळी सस्मिरा कॉलेज आहे आणि इथून तुम्ही हजेरीला जाऊ शकता. बरोबर त्याच्या समोरच हे आहे बघा, सिटी डेव्हलपरच्या समोरच हे स्टेशन आहे वरळीचं. आपण इथून आपला प्रवास चालू करणार आहे वरळीवरून. आणि इथे आतमध्ये गेलात तर टीव्ही इंडस्ट्री आणि वरळी दूरदर्शन आहे. त्याच्या बरोबरच ह्या गॅपमध्ये हे स्टेशन आहे मेट्रो 3 लाईनचं. तिसरा प्रकल्प म्हणजे तिसरी लाईन तुम्ही केली आहे वरळीची, त्याच्या बरोबरच तुम्ही इथे येऊ शकता. याच्या समोर या राईटने गेला तर वरळी दूरदर्शन लागतं. बघा तुम्ही इथे बोर्ड पाहू शकता वरळी मेट्रो स्थानक. आणि पुढे परत इथे एकदा बोर्ड आहे स्टेशनच्या बाहेर. इथून आपण पुढे जाणार आहोत. तर आपण प्रवेश करत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इथून जाणार तेव्हा कॅश कॅरी करा, कारण की नेटवर्क नसतं. अंडरग्राउंड आहे हे बांधकाम. तर नेटवर्क नसतं. तुम्ही गुगल पे करायला जाल किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला जाल तर कॅश कॅरी करणं तितकंच महत्वाचं आहे. मी पण कॅश घेऊन आलोय. लास्ट टाइम अंडरग्राउंड प्रॉब्लेम झालेला जाताना. तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा हे अशा पायऱ्या आहेत. फर्स्ट फेज मध्ये पण सेम असत आहे. सो अंडरग्राउंड आपण उतरत आहे. इथे लिहिलंय बघा तिकीट कार्यालय. तर आपण तिकीट कार्यालयाजवळ जाऊन व्हिडिओ बनवूया पुन्हा. खूप डीप बांधकाम आहे. ही दुसरी पायरी मी इथून उतरतोय. सो आपण अंडरग्राउंड आलेलो आहोत. हे बघा ऍडव्हर्टायझिंग सुरू झाली इथे. आजूबाजूला सूचना दिल्या आहेत. हे बघा इथे सूचना दिली आहेत आजूबाजूला. सो अंडरग्राउंड मेट्रो मध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा इथे आपल्याला मॅप भेटतो. आणि इथे सगळे ऍडव्हर्टायझिंग लागलेत. सो आता आपण तिकीट घराकडे जाऊ. तो तिथे आहे तिकीट काउंटर आणि इथे आहे चेकिंग काउंटर. आता आपण जाणार आहोत तिकीट काउंटरकडे. इथे 2 तिकीट काउंटर आहे. नाही इथे स्टेशन निरीक्षण कक्ष आहे आणि इथे तिकीट काउंटर आहे. तर आता आपण इथे तिकीट काढून पुढे प्रवास करणार आहोत. तिकीट बद्दलची माहिती मी पुन्हा देईनच. तिकीट काउंटरला इथे बघा वरळीवरून दर लिहिलेत.
तर आपण तिकीट घेऊन तिथून जाणार आहोत आणि तिकीटची कॉस्ट आहे बँड्रापर्यंत इथून 40 रुपये, जायची 40, यायची 40. मी रिटर्न काढली आहे, मला पुन्हा इथेच यायचं आहे कारण माझी गाडी पार्क केली आहे. तर आपण हे स्टेशन पाहूया. खूप मोठं स्टेशन आहे. अंडरग्राऊंड मी अनुभव पण नव्हता घेतला की बघा तिथे पण आहे बघा, अजून तिकडे पण काउंटर आहे वाटतं, तिथून पण रस्ता यायला. तर आपण जाऊया स्टेशनकडे, स्वयंचलित घेऊन जाऊया. इथे 2 प्लॅटफॉर्म आहेत. हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि प्लॅटफॉर्म नंबर 2. आणि इथे आरे साठी जायला एक आरशेड लिहिलंय बघा, कप परेड लिहिलंय, सॉरी कप परेड लिहिलंय. इथे कप परेडला जाता येतं राईट हँडने आणि या साईडनी आरेला, तिकडे लिहिलंय बघा आरे. सो आपण तिकडून जाणार आहोत. इथे बसण्याची पूर्ण व्यवस्था आहे बघा. आता जस्ट ट्रेन गेली तर आपण इथे बसूया थोडा वेळ ट्रेन येईपर्यंत. वरळीवरून प्रवास करताना सिद्धिविनायक, दादर, शिकलादेवी, धारावी, कुर्ला कॉम्प्लेक्स आणि बँड्रा कॉलनी. आपल्या बँड्रा कॉलनी पर्यंत जाणार आहोत. त्याचे 40 रुपये चार्ज आहेत आणि यायचे 80. तर तिथून आपण पुन्हा रिटर्न येणार आहोत कारण की बँड्रावरून आपण अगोदर प्रवास केला होता कॉलनी बसून. स्वतः पुन्हा रिटर्न आपण इथेच येणार आहोत. तर मी तो थोडा वेळ बसत आहे. ट्रेन मगाशी सुटली, जर आपल्याला यायला उशीर झाला, पण जाऊ दे, आपल्याला खाली व्लॉग करता आला, नाही तर आपल्याला व्लॉग करता आलं नसतं, खाली एक्सप्लोर करता आलं नसतं. तर आता थोड्या वेळाने ट्रेन येईल आणि मग ट्रेन आली की आपण अंडरग्राऊंड ट्रेनचा पुन्हा आतला व्हिडिओ करूच. थोडा मी ते विश्रांती करतो. व्हिडिओला स्किप करू नका, कंटिन्यू राहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला पहिलं विसरू नका कारण की आपण पुढे जाऊन चांगले चांगले व्हिडिओ करणार आहोत आणि हा एक नवीन विषय तुमच्या समोर घेऊन आलोय मी मेट्रोचा. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. हा प्रवास कसा आहे, तुम्ही पण प्रवास केलाय का किंवा करणार आहात, तर त्यासाठी ही व्हिडिओ तुमच्यासाठी तेवढीच महत्वाची राहणार आहे. तर हा प्रवास असाच कंटिन्यू राहील पुढे. माझ्या सांगण्यात गल्लत झाली आहे. ते त्या ताईने सांगितलं की आश्चर्य यात्रेपासून प्रवास स्टार्ट आहे. तर आपल्या समोर कोणतरी मार्गदर्शन केलं, सॉरी सांगण्यात गल्लत झाली. तर आश्चर्यापासून हा प्रवास चालू आहे आणि त्यानंतर आपला प्रवास ट्रेन आलेली आहे. ट्रेन आलेली आहे. ट्रेन मध्ये प्रवास प्रवेश केलाय आणि प्रवास चालू होणार आहे. पूर्ण आपण ट्रेनचा व्ह्यू घेऊया. सेम व्ह्यू आहे ट्रेनचा, बघू शकता. इथे हँडल आहे जे प्रत्येक मेट्रोमध्ये लोकलमध्ये पण पाहायला जातं. ट्रेन आपली सुटली आहे. खूप लांब लचक अशी ट्रेन आहे. प्रवासी थोडे कमी आहेत बघा. प्रत्येक जण इथे व्हिडिओ शूट वगैरे करत आहे. सिद्धिविनायक स्टेशन आलेलं आहे आणि सिद्धिविनायक स्टेशनला ट्रेन थांबली आहे. तर आपण पण थोडा वेळ बसून घेऊया. तर पुन्हा दरवाजा ऑटोमॅटिक उघडला आपोआप. सिद्धिविनायक स्टेशन बघा तसंच ऑटोमॅटिक क्लोज होतो दरवाजा. ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, तरी पण माहिती देण्याच्या संदर्भातून मी करत आहे. बंद. तर मी ही पूर्ण ट्रेन इथपर्यंत चालवलं आणि खूप मोठी ट्रेन आहे. आणि नवीन स्टेशन कुठलं तरी घ्यायचं येत आहे ते म्हटलं आपलं दादर. दादर म्हटलं तर हार्ट्स हृदय फेवरेट ऑलवेज दादर. दादरला आपली ही ट्रेन आली आहे. दादर मेट्रो स्टेशन. इट्स हार्ट दादर. दादरला येऊन आपली ट्रेन थांबली आहे.
तिथून ती पुन्हा सुटेल. दादर नंतर डायरेक्ट शिप्रादेवी वाटतं, शिप्रादेवीचं स्थानक आहे. तिथे फक्त लेडीजसाठी आहे, तर आपण जाऊ शकत नाही. बघा लेडीजसाठी यांनी बनवून ठेवलंय. सध्या तरी इथे गर्दी नाही आहे. थोडा वेळ आपण इथे बसणार आहोत. दादर स्टेशन. तर ट्रेन सुटेल इकडून. सर्वात बंद. संपूर्ण ट्रेन मी फिरलोय. खूप मस्त वाटतंय, गारगार वाटतं आतमध्ये. बाहेर खूप कडाक्याचं ऊन होतं आणि आतमध्ये जेव्हा टनलमध्ये आलो तेव्हा बरं वाटलं. इथून पुन्हा आपल्याला बँड्राला उतरून थोडा व्हिडिओ शूट करायचा आहे. तो व्हिडिओ स्किप करून नका, पुढेपर्यंत पाहत राहा. तर आपण इथून बसून आनंद घेतो प्रवासाचा. तर तुम्ही पण आनंद घ्या प्रवासाचा. तुम्ही सुद्धा खरं प्रत्यक्षात अनुभव घ्या आणि आनंद घ्या प्रवासाचा. तुम्हाला कसा वाटतं? तुमच्यासाठी जॉबसाठी जर लोकेशन बँड्रा प्रभावी वगैरे असेल तर तुमच्यासाठी हा प्रवास खूप योग्य आहे. पण तुमच्या सॅलरीप्रमाणे तुमचा प्रवास ठरतो. तर तुमच्या सॅलरीला पण पुरेसा असेल की हा प्रवास तितकाच तुम्हाला पुरेसा असणार आहे. तर नक्कीच तुम्ही मेट्रोने प्रवास करून बघा. एकदा मनोरंजन म्हणून करून बघा प्रवासाचा एकदा एक वेळ काढून. तर मी हा वेळ काढून अनुभव घेतलाय. तर खूप मस्त प्रवास आहे. तर आता आपली ट्रेन शिप्रादेवीला येईल. तर पुढे व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा. धारावी गेलं, आता बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे तिथे आपण आता उतरणार आहोत. तिथून पुन्हा एकदा रिटर्न येणार आहोत. आपण आलेलो आहोत बँड्राला. इथे बघा 1, 2 आणि मतलब 3. तिथे तिसरा पण आहे. तिसरा प्लॅटफॉर्म पण आहे. सॉरी तो 1 आहे, हा 2 असेल आणि हा इथे 3 प्लॅटफॉर्म आहेत. बँड्रा BKC आल्यावरती 3 प्लॅटफॉर्मची बांधणी केली आहे. तर ती आपली ट्रेन सुटली आहे आरेकडे जायला. आपण पुन्हा एकदा रिटर्न इथून जाणार आहोत. पण आधी पहिला बाहेर जाऊया आणि मग थोडा वेळ बोलूया प्रवासाबद्दल. आणि आपली रिटर्न तिकीट तर आहेच. तर आपण ह्या स्वयंचलित जिन्याने बाहेर पडूया. तर इथे स्कॅन करून जाणार आहोत. आपण बाहेर आलोय. इथे बाहेर जाण्याची एक्झिट आहे. प्रत्येक गोष्ट इथे दर्शवली आहे. तर इथे स्वच्छतेची आणि पाण्याची योजना वगैरे, टॉयलेट वगैरे, बाथरूम वगैरे याची कामं अजून इथे चालू आहेत. अजून पूर्ण झाली नाही आहे. काही दिवसात अशी कामं पूर्ण होतील आणि इथे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीचं नियोजन इकडे होईल. खूप सुंदर प्रवास आहे. तुम्ही पण करून बघा. तर आपण व्हिडिओ पुढे चालू ठेवणार आहोत. तर खूप फिरून फिरून हा रस्ता आहे आणि हा रस्ता जास्तच खाली डीप असल्याने ट्रेन पण खूप लांब असल्यामुळे एवढे मोठे प्लॅटफॉर्म बनवण्यात आले आहेत. तर आम्ही पुन्हा बाहेर जाऊन व्हिडिओ बनवणार आहे. त्यालाच टाइम जातो बाहेर जायला. तर आता काही वेळ थोडा बाहेर पोहोचून थोडा वेळ व्हिडिओ बनवून आणि व्हिडिओ एंड करेल. थोडी इन्फॉर्मेशन घेऊन प्रवासाची ती अजून द्यायची बाकी आहे. तर एक प्लॅटफॉर्म मिळाला वरती बाहेर थांबण्यासारखा. तर त्याची इन्फॉर्मेशन आपण देऊ. तर प्रवास करून मी बाहेर आलोय. हे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचा स्टॉप आहे जिथे मी उतरणार होतो. आणि तिथे माझी 40 रुपये तिकीट होती. इथपर्यंत 40 होती. तर पुढे आरेपर्यंत हा प्रवास सुरू होतो आणि आश्चर्यापासून ते आरेपर्यंतचा हा प्रवास होता. पुढे ही व्हिडिओ बनवायचा उद्देश असा होता की हा बाहेरचा व्ह्यू दाखवायचा होता बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचा. तर तिकीटचे दर इथे आल्यावर तर लिहिलेले आहेत. तर तुमच्या दृष्टिकोनातून हा प्रवास कसा आहे, तुमचा जॉब लोकेशन प्रमाणे हा प्रवास कसा आहे, तो एकदा अनुभव नक्कीच करून बघा. आणि ओंकार केळुसकर ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येतच जाईल.
हा एक व्हिडिओ घेऊन आलो, पुढे दुसरा व्हिडिओ घेऊन येईल. हा प्रवास असाच चालू राहणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर नक्कीच ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय.